एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून विधान परिषदेच्या 2 जागा रिक्त आहेत आणि त्यामध्ये ज्या सलग 24 वर्ष आमदार आहेत नीलमताई गोरे यांचं नाव परत येते. एकतर त्यांनी 70 गाठलेली आहे, पक्षासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कुठलंही काम केलेलं नाहीये, महिलांचं जे काही नेतृत्व समोर येत होतं त्यांनाही कधी त्यांनी काम करू दिलं नाही, साधा पक्षाचा नगरसेवक सुद्धा त्या जिथं राहतात तिथं निवडून आणता आला नाही. आणि पुन्हा त्यांना जर संधी मिळणार असेल, ज्या पक्षवाढीसाठी काही करत नाहीत, कुठलंही काम करत नाहीत, मग काम न करणाऱ्यालाच जर शिंदे साहेब तुम्ही संधी देणार असाल तर मग अभिजित बिचुकलेंना ती संधी द्या. अभिजित बिचुकले हे राष्ट्रपती पदापर्यंत जे आहेत ते निवडणूक लढवण्याचं जे आहे ती हिंमत दाखवतात. जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, पण नीलमताईंना तरी कुठं स्वीकारलेलं आहे? नीलमताई कधी जनतेच्या समोर गेलेल्या नाहीयेत, कधीही मतदानाच्या प्रक्रियेला समोर गेलेल्या नाहीयेत. आणि म्हणूनच अभिजित बिचुकले हे स्पष्ट बोलणारे आहेत. त्यांचे जे आहे ते आपण बघतो की त्यांना भारतामध्ये ते लोकप्रिय आहेत, त्यांना अनेक लोक फॉलो करतात आणि ते हिंदू विचारसरणीचे आहेत. शिंदे साहेब हे साताऱ्याचे आहेत आणि अभिजित बिचुकलेही साताऱ्याचे आहेत. त्यामुळं तुम्ही जर अभिजित बिचुकलेंना संधी दिली तर निश्चितच नीलमताईंपेक्षा राज्यभरात दौरे करून पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे आहे ते चांगले काम करतील आणि संधीचं सोनं करतील. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.